नमस्कार मित्रांनो, आज आपला सिलेबसचा टॉपिक क्रमांक 20 सुरू आहे। यापूर्वी आपण सुलतानशाही बघितलेली आहे, त्यानंतर लोधी घराणं बघितलेलं आहे, मुघल सुरू झाले तर मुघल काळ बघितला, आपण बाबर बघितला, हुमायून बघितला, त्यानंतर काही काळ आलेला 5 वर्षासाठी शेरशाह सूर बघितला, त्यानंतर आता आपण अकबर या टॉपिककडे आलेलो आहोत। तसा मुघल काळातील कालखंडाचा जेव्हा आपण अभ्यास करतो त्यावेळी फारसी भाषेत लिहिलेले मोठ्या प्रमाणात साहित्य आपल्याला दिसून येतात। सोबतच काही विदेशी प्रवासी त्यांनीसुद्धा लिहिलेलं आहे। त्यानंतर थोड्या अकबराच्या काळानंतर जर आपण जहांगीरच्या काळापासून विचार करता मग ब्रिटिश, पोर्तुगीज या विविध प्रवाशांनी लिहिलेली वर्णनसुद्धा आपल्याला सापडतात। त्यामुळे अकबर काळातील इतिहास लेखन हे तुलनेनं सोपं झालेलं आहे। तर आता आपण सिलेबस पाहून घेऊया। तर सिलेबस आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे। साम्राज्याची निर्मिती अकबरा काळातील, त्यानंतर दिलेला आहे त्या अकबराच्या काळातील जागीरदारी आणि मनसबदारी पद्धती। दोनच टॉपिक आहे, साम्राज्य निर्मिती, जागीरदारी आणि मनसबदारी अकबराच्या काळातील। अकबराचं राजपूत धोरण कसं होतं त्याबद्दल आहे। त्यानंतर अकबराने कला आणि तंत्रज्ञानाला कशा प्रकारे राजाश्रय दिला होता, अकबराचं काही कार्य त्यामध्ये होतं का, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्ष देऊन व्यवस्थित समजून घ्यायचं आहे, कारण यावर प्रश्न बऱ्याचदा आलेले आहेत। यानंतर पुढचा टॉपिक आहे धार्मिक व सामाजिक दृष्टिकोन। यामध्ये सुलई कुल, त्यानंतर धार्मिक धोरण, शांततेचं सुलई कुल, दिन इलाही अशा प्रकारच्या अकबराच्या धोरणाचं या ठिकाणी वर्णन केलं आहे। थोडक्यात काय, साम्राज्य निर्मिती, राजपुताबद्दलचं धोरण आणि धार्मिक दृष्टिकोन ह्या 3 टॉपिक अंतर्गत अकबर या विषयावर आपल्याला प्रश्न विचारतात। स्पेशल चॅप्टर दिलेला आहे, म्हणजे प्रत्येक पेपरमध्ये एक तरी प्रश्न अकबरावर असणार। आणि तसंही शिवाजी महाराजांनी ज्यावेळी औरंगजेब महाराष्ट्रामध्ये आले होते त्यावेळी शिवाजी महाराजांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही अकबराचे जे धोरण होतं त्याकडे लक्ष द्या, त्या पद्धतीनं ध्येय धोरण तुम्ही ठरवायला पाहिजे। म्हणजेच अकबराला महत्त्व त्या काळातही होतं, UPSCने सुद्धा दिलेला आहे। तर प्रश्न कोणकोणते आलेला आहे, जागीरदारी आणि मनसबदारी पद्धतीवर प्रश्न आलेला आहे 2019ला। मुघलांच्या यशाचे श्रेय जागीरदारी आणि मनसबदारी पद्धतीला जाते असं म्हटलेलं आहे। तर या व्यवस्थेला द्यायचे का, तर का द्यायचं याचे कारण द्यायचे आहे। मनसबदारी पद्धतीचे केंद्रीकरण झालं होतं की आणखी काय झालं होतं। त्यानंतर इक्तेदारी पद्धती आणि जागीरदारी पद्धती यामधील तुलना। आपल्याला माहिती आहे आपण इक्ता शिकलो होतो सुलतानशाहीमधलं, आणि जागीरदारी शिकलो आपण आता या ठिकाणी मुघलशाहीमध्ये। त्यानंतर अकबराची मनसब आणि जागीरदारी पद्धती, परत मनसबदारी आणि जागीरदारी पद्धती। त्यानंतर पुढचा आहे मनसबदारी पद्धती एसे, म्हणजे थोडक्यात मनसबदारी जागीरदारी यावर प्रश्न येणार म्हणजे येणार। फायदे व तोटे कोणते आहे, अकबरानंतर या जागीरदारी पद्धतीमध्ये काय काय बदल होत गेले, त्यामुळे साम्राज्याच्या ऱ्हासाला काही चालना मिळाली का। पुढचा प्रश्न आहे अकबराची मनसबदारी आणि जागीरदारी प्रणालीची वैशिष्ट्य कोणकोणती होती, परत तोच प्रश्न। पुन्हा अकबर व राजपूत यांच्या संबंधाबाबतची वेगवेगळी उदाहरणे विचारलेली आहे, राजपुताबद्दलचं अकबराचं धोरण। त्यानंतर पुढचा प्रश्न आहे तुम्हाला असे वाटते का, डू यू थिंक, आता या ठिकाणी आपलं मत विचारलं आहे तर मतच द्यायचं आहे, की अकबराचं राजपूत धोरण हे भारतीय शासक आणि वर्गाला मुघलशाही व्यवस्थेत समाविष्ट करण्याचा एक प्रयत्न होता आहे, वाटते का तुम्हाला असं, हा प्रश्न विचारलेला आहे। मेवाड या घराण्याबद्दल प्रश्न विचारलेला, ज्या एकमेव शेवटपर्यंत त्यांनी लढा दिलेला आहे। 10 ते 15व्या शतकात मेवाडच्या राज्यनिर्मितीला पुढच्या काळामध्ये अकबराच्या साम्राज्यवादी धोरणाने कसे आव्हान दिले होते। ज्या मेवाड राज्याला निर्माण होण्याला 400-500 वर्ष लागले, त्या मेवाड राजघराण्याला अकबराच्या साम्राज्यवादी धोरणाने कशा प्रकारे आव्हान दिले, हा प्रश्न। पुन्हा मेवाडच्या राज्यघराण्याबद्दलच प्रश्न आहे, राणा प्रतापची देशभक्ती हाच त्याचा एकमेव गुन्हा होता, एसे। पुढचा प्रश्न आहे अकबराला त्याच्या देवावरचा दृढ विश्वास दाखवायचा होता, परंतु देवाची पूजा कशी करावी याबद्दल त्यांची संकल्पना रूढीवादी इस्लाम आणि हिंदू यापासून स्वतंत्र होती। थोडक्यात दिनी इलाही सुलई कुल या धोरणाबद्दल प्रश्न होता की इस्लामी कट्टरवाद आणि हिंदूपासून कशी वेगळी होती त्याची ती संकल्पना। त्यानंतर मध्ययुगीन इतिहासात अकबर धार्मिक राजकीय विचार धोरणासाठी अद्वितीय उदाहरण होय। पुन्हा अकबराचे धार्मिक धोरणावर आलेलं अकबराचं सुलई कुलचे परिणाम।
त्यानंतर अकबराचं धार्मिक सहिष्णुता, परत धार्मिक धोरणाचं आहे. त्यानंतर दिन-ए-इलाही अकबराचं मूर्खपणाचं स्मारक होतं का? दिन-ए-इलाही अकबराचा मूर्खपणा होता का? अकबराच्या धार्मिक विचाराची उत्क्रांती सुलही कुल यावर टिपा लिहायचा. त्यानंतर अकबर हा तंत्रज्ञानाचा प्रवर्तक होता का? हा प्रश्न आहे. तर आपण दहसाला पुढे बघूया. आता स्रोत कोणते आहे अकबराच्या काळातील? तर अकबराच्या काळातील सर्वात मोठा स्रोत आहे, एक आहे अकबराचा समर्थक अबुल फजल आणि दुसरा आहे अकबराचा विरोधक बदायुनी. आता अब्दुल कादिर बदायुनी हा अकबर विरोधक होता. हा सुन्नी पंथाला मानत होता आणि कट्टर मुस्लिम पंथी होता तो. या उलट अबुल फजल हा अकबराला समर्थन करणारा होता. हा शियापंथी होता. तुलनेनं थोड्या प्रमाणात आपण लिबरल म्हणू शकतो. तुलनेनं अबुल फजलनं दबिस्तानी मजाहिब नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. त्या ग्रंथामध्ये अकबराबद्दल बऱ्याचशा गोष्टी त्यानं लिहिलेल्या आहेत. पुढचा ग्रंथ आपल्याला ऐने अकबरीसुद्धा आहे, ज्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी दिसून येतात. आता PYQ आत्ताच आपण बघितले. PYQ अकबराचे राजपूत धोरण कशा प्रकारचं होतं. तर अकबराच्या राजपूत धोरणाबद्दल आपण जर PYQ बघितले तर तुम्हाला आत्ता इथेच दिसेल की अकबराच्या राजपूत धोरणाबद्दल टिपालिया हा प्रश्न आलेला आहे. अकबराला त्यानंतर राजपूत राज्याबाबत संबंधाची उदाहरणे द्या. अकबराचं राजपूत राजाबद्दल काय काय संबंध होते त्याचे. त्यानंतर तुम्हाला वाटते का की अकबराचं राजपूत धोरण हे भारतीय शासक वर्गाला मुघलशाहीमध्ये समाविष्ट करून घेण्याचा एक प्रयत्न होता, त्यावर विचारलेला आहे. त्यानंतर अकबराच्या साम्राज्यवादी धोरणाने मेवाडच्या राज्यनिर्मितीला कसा चॅलेंज केलं होतं. त्यानंतर राणा प्रतापची देशभक्ती हाच त्याचा एकमेव गुन्हा होता. कशाप्रकारे मेवाडचं राज्य मुघलशाहीमध्ये अकबरानं समाविष्ट करून घेतलं. तर अशा प्रकारचे प्रश्न आले. थोडक्यात काय, तर अकबराचं राजपूत धोरण कसं होतं हे आपल्याला समजणं आवश्यक आहे. तर भारतात काय झालं होतं, मुस्लिम सत्ता स्थापन झाली. त्यानंतर अल्पसंख्याक मुस्लिम हे बहुसंख्याक हिंदूवर राज्य करत होते. परिणामी जो पारंपरिक भारतामध्ये कुलीन वर्ग होता किंवा हिंदू जमीनदार होते, विशेषतः उच्चवर्णीय ज्यामध्ये ब्राह्मण होते किंवा वरिष्ठ क्षत्रिय होते, हे लोक पारंपरिक जमीनदार होते. पण तुर्काच्या आक्रमणानंतर भारतामध्ये हे सत्ता समीकरण बदलत गेलं आणि तुर्क अमीर किंवा तुर्क कुलीन, तुर्क मुस्लिम सुलतानशाहीमध्ये इक्तेदार, त्यानंतर मुघलांच्या काळामध्ये पुन्हा मुस्लिम मनसबदार, अशा प्रकारचे अल्पसंख्याक लोक बहुसंख्याकावर सत्ता स्थापित करत होते. मग हे अल्पसंख्याक मुस्लिम आणि बहुसंख्याक हिंदू कुलीन वर्ग यांच्या संबंधाबाबत समस्या असल्याने अकबराला सुद्धा हिंदू राजाशी मित्रत्वाचे संबंध राखावे लागले. अकबराच्या पूर्वी सुलतानशाहीमध्ये सुद्धा आपल्याला दिसून येतात विवाह संबंधाच्या माध्यमातून भारतीय हिंदू राजांशी मुस्लिमांनी संबंध प्रस्थापित केले होते. जसं की रामचंद्र यादव जे होते देवगिरीचे, यांनी अल्लाउद्दीन खिलजीसोबत मित्रत्वाचे संबंध स्थापित केले होते. त्यानंतर हिंदूंना सेवेत समाविष्ट करून घेतले होते लोधी यांनी, जसं की लोधीचा वजीर हेमू हा हिंदू होता. असे प्रयत्न चालूच होते परंपरेनं. मात्र अकबराच्या काळात हे जे थोड्याफार प्रमाणात प्रयत्न होते, या प्रयत्नाला निरंतरता दिलेली आहे, व्यापक स्वरूप दिलं गेलेलं आहे. आणि त्यामुळे अकबराच्या राजपूत धोरणात पूर्वीपेक्षा दिल्लीच्या सुलतानाच्या काळातील संबंधापेक्षा मुघलांच्या काळातील संबंधात मोठ्या प्रमाणात बदल झालेले दिसून येते. मग पहिला बदल कोणता होता, तर या हिंदू कुलीन जमीनदार आणि जुने हिंदू कुलीन जमीनदार आणि नवीन आलेले मुस्लिम जमीनदार किंवा मनसबदार किंवा कुलीन अमीर हा वर्ग समकक्ष दर्जा मिळाला. यापूर्वी असं होत नव्हतं. यापूर्वी हिंदूंना दुय्यम दर्जा दिला जायचा, कारण जिम्मी हा शब्द वापरला गेलेला आहे इस्लामी साहित्यामध्ये. जिम्मी म्हणजे हिंदू किंवा गैर मुस्लिम यांना जिम्मी म्हटलं जायचं, त्यांच्याकडून जिजिया कर वसूल केला जायचं म्हणून त्यांना जिम्मी म्हटलं जायचं. आता अकबराच्या काळात ज्यावेळी त्यांनी जिजिया रद्द केला आणि भारतीय कुलीनांना, राजपूत हिंदू यांना इस्लामी तुर्क, तुरानी, इराणी या कुलीन वर्गाच्या समकक्ष दर्जा देण्याचा प्रयत्न अकबराने केला. म्हणजे पहिला बदल कोणता केला होता राजपूत संबंधामध्ये अकबराच्या काळात, तर हिंदू कुलीनांना मुस्लिम कुलीनांच्या समकक्ष दर्जा दिलेला होता. त्यामुळे आता राजपूत आणि मुस्लिम असा संयुक्त अमीर वर्ग निर्माण झाला होता. जसं की आपण बघितलेलं आहे की मिर्झा राजा जयसिंग आणि मिर्झा अजित कोका
मिर्झा अजीज कोका ह्या हिंदू आणि मुस्लिम या 2 सरदारांना 7,000 मनसब दिलेले होते. म्हणजे 7,000चं घोडदळ, 7,000चं पायदळ अशा संयुक्त सेनेचे सेनापती दोघंही लोक होते. राजा मानसिंग, राजा भगवान दास या हिंदूंनासुद्धा मोठ्या पदाची मनसबदारी अकबरानं देऊ केली आणि समकक्ष दर्जा ठेवला इस्लामी अमिरासोबत. राजपूत राजांची प्रामाणिकता व विश्वास कायमस्वरूपी ठेवण्याकरिता अकबरानं दुसरा पर्याय केला होता, वैवाहिक संबंध जोडले होते. म्हणजे पहिल्यांदा काय केलं, समकक्ष दर्जा दिला. दुसरा प्रयत्न कोणता केला, वैवाहिक संबंध प्रस्थापित केले राजपूत राजांशी, हिंदू राजांशी. यामुळे काय झालं, आधी सुलतानशाहीच्या काळात जशी दगाबाजी व्हायची, एक राजपूत राजा दुसऱ्या राजपूत राजासोबत संघ बनवून दिल्लीच्या सुलतानाविरुद्ध लढा उभा राहायचे, तर आता विवाह संबंध जुळल्यामुळे सामंती वातावरणात जे दगाबाजी होण्याची शक्यता होती ही कमी झाली. आता दोन्ही बाजूचे कौटुंबिक संबंध जुळून आल्यामुळे एकमेकांना सहाय्य करण्याचा दृढ विश्वास वाढला. जसं की अकबराला आंबेरच्या राजपूत राजानं आपल्या मुलीचं लग्न त्याच्याशी लावून दिलं आणि पुढे स्वतःच्या मुलाला त्यांच्या पदरी नोकरीला सुद्धा ठेवले, ज्यांना 5,000-7,000ची पुढे मनसबदारी मिळाली. हेच याच आंबेर राजानं मुघलांना किंवा अकबराला मोठ्या प्रमाणात सहाय्य केलं. त्यानंतर ज्यांच्यासोबत युद्ध पत्करलं होतं अशा राजांना भूप्रदेश परत केला अकबराने आणि त्यांच्याशी कॉर्डियल रिलेशन ठेवले, स्नेहाची रिलेशन ठेवले. त्यांना मनसबदारीसुद्धा प्रदान केली आणि जागीरदारी प्रदान केली व दरबारामध्ये सुद्धा चांगला दर्जा दिला, मानसन्मान दिला. त्यानंतर ज्या महिलांशी विवाहाचे संबंध अकबराच्या काळात प्रस्थापित केले गेले होते त्या महिलांसोबत एक धार्मिक सलोख्याचे संबंध ठेवले गेले मुस्लिम काळात, जे की अकबराच्या पूर्वी असं होत नव्हतं. हरममध्ये या हिंदू महिलांना इतर मुस्लिम महिलांचा समान दर्जा दिला गेला, कारण तुर्क हे भारतीय नव्हते, वायव्येकडून आक्रमण करून आलेले होते. त्यामुळे हिंदू कुलीन वर्ग आणि मुस्लिम कुलीन वर्ग असा भेदभाव सुलतानशाहीच्या काळापासून व्हायचा. अकबराने या धोरणात थोडा बदल केला आणि ज्या महिला हिंदू राजांच्या मुली होत्या, ज्यांच्याशी लग्न केलेलं होतं अकबर या राजाने किंवा इतर राजांनी, त्यांना हरममध्ये जागा देऊन समकक्ष दर्जा ठेवला महिलांचासुद्धा, त्यांना उच्च दर्जासुद्धा दिला आणि सोबत काही महिलांना मंदिरं बांधून त्यांच्या पूजेमध्ये सहकार्यसुद्धा केले होते. मग अकबराच्या मते ज्यावेळी अकबर हुमायूनकडून राजगादी प्राप्त केली त्यावेळी भारतामध्ये मोठ्या प्रमाणात विखुरलेले राज्य होते. मग विखुरलेले राज्य होते तर काय करायचं, अशा वेळी अकबराने भारतीय राज्याचे 3 प्रकार केले होते. पहिलं राज्य म्हणजे ज्यानं स्वतःहून अकबरापुढे समर्पण केलं, स्वतःहून समर्पण केलं. दुसरं राज्य कोणतं होतं की पहिल्यांदा अकबराला विरोध केला पण नंतर त्यांनी करार किंवा पराभूत झाल्या कारणानं अकबरासोबत हात मिळवण्याचं धोरण केलं. आणि तिसरं राज्य कोणतं होतं का जे नेहमी अकबराला विरोध करायचे. मग जे पहिला प्रकार जो होता ज्यामध्ये अकबराच्या पुढे स्वतःहून समर्पण करणारे राज्य होते, या राज्यांना अकबराने, आता साहजिक आहे त्यानं स्वतःच सरेंडर झालेले आहे ते राज्य, तर या सरेंडर झालेल्या राज्याशी कशाला युद्ध करायचं म्हणून त्यांना त्यांचा सन्मानाने भूप्रदेश परत केला, त्यांना राज्यकारभार करण्याची परवानगी केली. त्याच्या बदल्यात ते काहीतरी त्यांच्याकडून अपेक्षा काय तर तुम्ही मनसबदारी घ्या आणि त्याच्या बदल्यात मुघल सैन्याला जेव्हा गरज पडेल त्यावेळी तुम्ही सैन्य घेऊन हजर राहायचं, अशा प्रकारची पद्धत त्यांची मनसबदारी. मग यामध्ये कोणकोणते होते ज्यांनी स्वतःहून समर्पण केलं, तर पहिलं होतं आंबेर. तर असं म्हटलं जाते अबुल फजलने वर्णन केल्याप्रमाणे की ज्यावेळी अकबर दिल्लीवरून अजमेरच्या दर्ग्याला जात होता दर्शनासाठी, प्रार्थनेसाठी, त्यावेळीमध्ये आंबेर लागलं. आंबेरच्या राजाने स्वतःहूनच त्याच्यापुढे समर्पण केलं आणि स्वतःच्या मुलीचं लग्न लावून देण्याचा प्रस्ताव ठेवला. पण अकबराने त्याला सांगितलं की मी आधी प्रार्थना करून येतो त्यानंतर लग्न करेन. आणि त्यानंतर मग प्रार्थना करून आल्यानंतर अकबराने आंबेरच्या राजाच्या राजकुमारीशी लग्न केलं आणि तिथून त्यानंतर मग अकबराच्या डोक्यात कल्पना आली की आपण या पद्धतीनं सुद्धा आपला साम्राज्य विस्तार करू शकतो. पुढे बिकानेर राजाने सुद्धा हेच धोरण केलं, त्यांच्याशी सुद्धा विवाह संबंध जोडले गेले. जैसलमेरच्या राजकुमारीसोबतही अशाच प्रकारचे संबंध जोडले गेले आणि एक मोठा भूप्रदेश तयार झाला. दुसरा गट तयार होते या ठिकाणी प्रारंभी विरोध करून नंतर करार करणारे जे राजे होते त्यांच्यासोबत सामोपचाराने साम्राज्यात विलीन करण्याची प्रक्रिया पार पाडली. पहिल्यांदा विरोध केला होता पण नंतर ते साम्राज्यात सामील झाले होते, जसं की रणथंबोर होते.
तिसरा वर्ग होता राजाचा, अकबराच्या मतानुसार ते म्हणजे अकबराला विरोध करणारे राज्य. मग अकबराने या राजांशी युद्ध केले. उदाहरणार्थ मेवाडचा राणा आपल्याला माहिती आहे. मग मेवाडच्या राणासोबत युद्ध केल्यानंतर ते राज्य अकबरानं सामील करून घेतं. तर मेवाडचं आव्हान कसं होतं, अकबरानं काय केलं होतं मग या आता साहजिक आहे, अकबराच्या 3 राज्याची पॉलिसी होती. जे समर्पण करेल त्याला भूप्रदेश द्यायचा आणि मनसबदारीनं सैन्यसेवा घ्यायची. दुसरा होता स्वतः विरोध करत असेल पण नंतर एक तर पराभूत होऊन किंवा कराराच्या माध्यमातून राज्यात सामील होत असेल तर त्यांच्यासोबतसुद्धा चांगलं वागणूक द्यायची. पण तिसरा होता विरोध करत होता त्यांना युद्धभूमीवर पराजित करायचं आणि राज्य मुघल साम्राज्यात सामील करून घ्यायचं. तर मग मेवाडच्या राज्यासोबत अशाच प्रकारचं आव्हान देण्यात आलं आणि त्या ठिकाणी 1576ला हळदी घाटी या ठिकाणी राणा प्रताप सिंहासोबत लढाई झाली. या मेवाडच्या राणासोबत अकबराची गैरहिंदूसोबत साम्राज्यवादी धोरणाची झालेली लढाई होती. पारंपरिक शक्ती विरुद्ध विदेशी शक्ती अशा स्वरूपाचा हा लढा झाला होता. यात आपण असं म्हणू शकतो की धर्माच्या ऐवजी, कारण अकबराचा जो सेनापती या ठिकाणी लढला होता राणा प्रताप सिंहाच्या विरुद्ध तो सुद्धा हिंदूच होता, अकबर स्वतः लढला नव्हता. मग या ठिकाणी केंद्रीकरण विरुद्ध क्षेत्रीय राज्य अशा प्रकारचा हा लढा होता. हिंदू मुस्लिम हा लढा नव्हता या ठिकाणी. कारण अकबराला त्याच्या राज्याचा विस्तार करायचा होता, केंद्रीकरण करायचं होतं. याच्या विरुद्ध मेवाडच्या राणाला स्वायत्त राहायचं होतं. मग या ठिकाणी धर्माचा संबंध नाही. तर या ठिकाणी देशभक्तीऐवजी केंद्रीकरण किंवा विकेंद्रीकरण, क्षेत्रीयचे ते तत्त्व, हे तत्त्व या ठिकाणी दिसून येतं. त्यामुळे मेवाडचं जे आव्हान होतं, मेवाडच्या समोर जे अकबराचं आव्हान उभं राहिलं होतं तर ती केंद्रीय सत्ते विरुद्ध प्रादेशिक सत्ता अशा प्रकारचं ते आव्हान होतं. हा प्रश्नसुद्धा UPSCनं विचारलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अकबराचं धार्मिक धोरण. तर अकबराचं धार्मिक धोरण म्हणजे कोणतं, तर सुलह-ई कुलचं धोरण. त्याचा अर्थ काय, सुलह म्हणजे शांतता, सुलह-ई कुल सर्वांसाठी शांततेचं धोरण. तर अबुल फजलने या धोरणाबद्दल म्हटलेलं आहे की अकबरानं सृष्टीचं मूळ तत्त्व जे होते, आप, तेज, वायू, अग्नी, हे जे पृथ्वीवरचे सृष्टीचे मूळ तत्त्व आहे याची तुलना समाजातील जे महत्त्वाचे वर्ग आहे, योद्धा आहे, व्यापारी आहे, कारागीर आहे, बुद्धिजीवी वर्ग आहे, सेवक वर्ग आहे, या पृथ्वीच्या मूळ तत्त्वाची, ज्यामुळे हे पृथ्वीची सजीव सृष्टी बनलेली आहे, या मूळ तत्त्वाची तुलना समाजातील बुद्धिजीवी वर्ग, योद्धा वर्ग, सेवक वर्ग, कारागीर यांच्याशी केलेली आहे. म्हणजे जसा पृथ्वीची सजीव सृष्टी आप, तेज, वायू, अग्नी याच्याशिवाय बनू शकत नाही, तसंच मानवी समाजसुद्धा याच्याशिवाय बनू शकत नाही, या 4 वर्गाशिवाय. त्यामुळे समाजातील हे सर्व घटक सर्व वर्गाने शांततेने एकत्रितेने जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, सहअस्तित्व करण्याचे अधिकार आहे. मग हा प्रत्येकाने शांततेने जगण्याचा अधिकार म्हणजेच सुलह-ई कुल आहे. पृथ्वीचे मुख्य जे तत्त्व आहेत आप, तेज, वायू, अग्नी याची तुलना समाजातील 4 घटकाशी केली, योद्धा, व्यापारी, आणि या सर्वांनी शांततेने जगणं, एकत्र येऊन जगणं म्हणजेच कोणत्याही भेदभाव न मानता जगणं म्हणजेच सुलह-ई कुल. थोडक्यात काय तर जे मनुस्मृतीमध्ये वगैरे सांगितलेलं होतं, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा प्रकारे भेदभाव न करता हे सर्व एक आहे, अशा प्रकारची शांतता म्हणजे सुलह-ई कुलचं धोरण आहे, असं अबुल फजल यांनी दबिस्तान-ए मजाहिब या ग्रंथामध्ये सुलह-ई कुलची प्रशंसा केलेली आहे. मग सुलह-ई कुलचे स्वरूप कसं होतं, तर सुलह-ई कुल हे एक तात्विक बैठक होती, एका आध्यात्मिक स्वरूपाची बैठक याला लाभलेली होती. मग ही आध्यात्मिक तत्त्व अकबरानं कुठून स्वीकारली होती, तर इब्न अल अरबी नावाचे सुफी संत होते. या इब्न अल अरबी या सुफी संताच्या शिकवणीतून अकबराने ही तत्त्व घेतलेली होती. मग या तत्वानुसार विश्वातील ज्या काही वस्तू दिसणाऱ्या आहे, जसं आपण आत्ताच म्हटलं की पृथ्वीचे जे मूलभूत 4 घटक आहे आप, तेज, वायू, अग्नी, यापासून पृथ्वीवरची सजीव सृष्टी निर्माण झालेली आहे, पृथ्वीची निर्माण झालेली आहे. तसंच मानवी समाजाचे सुद्धा मुख्य घटक आहे व्यापारी वर्ग, योद्धा वर्ग, कारागीर, शिल्पकार. मग ह्या सर्वांना एकत्र समतेने शांततेने जगण्याचा अधिकार आहे, हे म्हणजे सुलह-ई कुल. मग याचे दुसरासुद्धा एक वेगवेगळे तत्त्व सांगितलं. यातलं तत्त्व काय, तर विश्वातील ज्या दृश्य वस्तू आहे या सर्वच्या सर्व मिथ आहे, सर्व नष्ट होणार आहे. त्यामुळे जे वेगवेगळे धर्म आपण म्हणतो हे सुद्धा सर्व नष्ट होणार आहे. त्यामुळे धार्मिक भेदभाव मानणे व्यर्थ आहे, म्हणजेच सुलह-ई कुल हे सर्व धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे. मग अकबरानं सुद्धा सुलह-ई कुलचं धोरण धार्मिक बाबीमध्ये लागू करण्याचा प्रयत्न केलेला होता. मग या सुलह-ई कुल धोरण त्याच्या धार्मिक बाबी, सामाजिक बाबीमध्ये ज्यावेळी अकबरानं
याची वाच्यता केली, याचे परिणाम काय झाले होते? तर धार्मिक समतेचं तत्त्व या सुलही कुलमध्ये होतं. आत्ताच आपण बघितलं, आप तेज वायू अग्नी जसे समान आहे पृथ्वी निर्मितीला, तसेच योद्धा, कारागीर, व्यावसायिक, शिल्पकार, हे सर्वसुद्धा समाज निर्मितीला सारख्या प्रमाणात कारणीभूत असल्याने सर्वांना शांततेने एकतेने जगण्याचा अधिकार आहे. मग हे जे समतेचं तत्त्व होतं या ठिकाणी, या समतेच्या तत्त्वामुळे उलेमामध्ये भेदभाव निर्माण झाला. आता कारण उलेमा स्वतः तुर्क उच्चवर्णीय होते आणि या ठिकाणी जिथे राज्य चालू होतं हे तर हिंदू गैर मुस्लिम होते. मग आता इथं समता कशी म्हणायची, हा प्रश्न धार्मिकतेच्या आधारावर जे या ठिकाणी उलेमा होते यांच्यामध्ये भेदभाव निर्माण झाला. कारण यावेळी शरीयतवर आधारित सत्ता होती. गैर मुस्लिमांना जिम्मीचा दर्जा दिलेला होता, त्यांच्याकडून जिजिया वसूल केला जात होता. म्हणजे पारंपरिक पद्धतीनं भेदभाव चालू आहे. आणि अकबर म्हणतो की सुलही कुल, भेदभाव करायचा नाही, सर्वांना शांततेचा जगण्याचा अधिकार आहे. मग या धोरणामुळे आता काही कारागीर हे अकबराच्या बाजूनं उभे राहिले, काही उलेमा, आणि काही उलेमा हे अकबराच्या विरोधात उभे राहिले. मग अकबराच्या विरोधात जे उभे राहिले त्या ठिकाणी उलेमांनी अकबराला विरोध करणं चालू केला. मग विरोध केला तर हिंदू मुस्लिम प्रजेच्या अन्यायाबाबत निर्णय करण्याचा अधिकार कोणाला? तर पारंपरिकपणे न्याय देण्याचा अधिकार हा धर्माच्या बाबतीत उलेमांचा होता. पण आता अकबर म्हणतो की सुलही कुल, सर्वांना शांततेचा अधिकार आहे. तर मग सर्वांना नियम सारखेच होते. पण उलेमा असं करत नव्हते. आधी कठोर नियम हिंदूला लावायचे, कारण ते जिम्मी होते, नॉन मुस्लिम होते. अकबर आणि उलेमा यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भेदभाव झाला. पण जे लोक समर्थनाची भूमिका घ्यायची अकबराची की नाही ठीक आहे सुलही कुल योग्य आहे, मग त्या ठिकाणी सुलही कुलच्या पद्धतीनं ते लोक, त्या उलेमांनी समानतेच्या पद्धतीने हिंदू मुस्लिमांना न्याय देण्याचं मान्य केलं. पण जे उलेमा सुलही कुलच्या धोरणाला विरोध करत होते त्या ठिकाणी अकबराला वाटलं की हे आपल्याला या ठिकाणी जर राज्य करायचं असेल तर बहुसंख्य प्रजेच्या धर्माच्या बाबत आपण हस्तक्षेप टाळायला पाहिजे. म्हणून त्याने एक मजहरनामा काढला. आणि या मजहरनामामध्ये असा उल्लेख केला की ज्यावेळी एखाद्या धार्मिक बाबतीत न्याय निर्णय द्यायचा असेल, व्यवस्थित ऐकूया आपण, ज्यावेळी एखाद्या धार्मिक बाबीमध्ये एखाद्या इव्हेंटमध्ये न्याय द्यायचा असेल त्यावेळी उलेमांनी दिलेला न्याय जर सम्राटाला अकबराला चुकीचा वाटत असेल तर तो न्याय अकबर देऊ शकतो आणि स्वतःचा निर्णय अकबराचा कायम राहील, असा मजहरनामाचा आदेश त्यानं काढला. मग पुन्हा प्रॉब्लेम असा झाला की उलेमांना वाटलं की आपला जो न्याय देण्याचा अधिकार होता धार्मिक बाबीमध्ये, यामध्ये आता सम्राट हस्तक्षेप करत आहे. त्यामुळे मग उलेमांनी मोठ्या प्रमाणात षडयंत्र करणे सुरू केले आणि त्याचाच भाऊ जो होता मिर्झा हकीम यालासुद्धा समर्थन करून बंगालच्या भागामध्ये एक उमेदवार, सम्राट पदासाठी उमेदवार म्हणून त्याला समर्थनसुद्धा केलं होतं. पण अकबराने त्याचा बिमोड केला होता. त्यानंतर दिन ए इलाही या धोरणाची अभिव्यक्ती होय. मग सुलही कुल हे काय होतं तर हे धोरण होतं. तर दिन ए इलाही ही त्याची अभिव्यक्ती होती. तर या धोरणाने फक्त मुघलांच्या साम्राज्याची मजबूत पायाभरणी केली नाही तर सुलही कुलच्या धोरणाने एक सामायिक संस्कृती विकसित होण्याला प्रोत्साहन मिळाले. मग मजहरनामा काय होता? ही एक सर्वोच्च डेक्री होती, आदेश होता उच्च स्वरूपाचा. 1579ला हा मजहरनामा अकबराने काढला होता. यामध्ये ज्यावेळी हा मजहरनामा अकबराने काढला याचा अर्थ काय, अकबराचा निर्णय हा सर्वोच्च असेल. म्हणजेच आता सुन्नी पंथ जो भारतामध्ये अस्तित्वात होता त्यामधला सर्वोच्च व्यक्ती कोण तर अकबर होता. स्वतःला त्यानं सर्वोच्च व्यक्ती जाहीर केला. म्हणजेच मग उलेमांना वाटत होता की सुन्नी पंथाचा जर हा सर्वोच्च झाला तर हा काय स्वतःला काय खलिफा समजतो का? जर तो स्वतः खलिफा झाला तर मग बाकी सगळे त्याच्या हाताखालील हस्तक होईल. मग त्यामुळे सुद्धा ते विरोध करत होते. तर अकबराने स्वतःला सुन्नी पंथाचा एकमेव प्रमुख सर्वोच्च नेता मानले आणि त्यानंतर मजहरनामा काढला. मग या मजहरनामाचं स्वरूप काय होतं तर उलेमा आणि अकबर यांच्यात जर धार्मिक बाबीत मतभेद झाला तर अकबराचा निर्णय हा अंतिम राहील, अकबराचा निर्णय लागू राहील. कारण अकबराचं असं म्हणणं होतं की मुजताहिद म्हणजे सर्व न्यायकर्त्यापेक्षा अकबर हा सम्राट असल्याने वरिष्ठ आहे आणि सर्वश्रेष्ठ आहे. देशहितार्थ निर्णय घेण्यासाठी हा व्यक्ती सक्षम आहे असं त्या मजहरनामामध्ये त्यानं
लिहून काढलं. या आदेशावर त्यानंतर सर्व दरबारी जे मंत्री होते त्यांची सही घेतली. त्यानंतर मग मात्र बदायूने असं म्हणतो, आता बदायूने आपण सुरुवातीला शिकलो की हा अकबराच्या जे लिबरल धोरणं होते त्याचा विरोधक होता, कारण हा सुन्नी होता आणि कट्टरपंथी होता. तर अकबरसुद्धा सुन्नी होता, तुर्क होता. पण बदायूनी याला विरोध करायचा, कारण बदायूनी असं म्हणतो की ज्या दरबारामध्ये अकबराच्या मजहरनामावर सह्या झाल्या होत्या त्या ठिकाणी मंत्र्यावर दबाव टाकला होता अकबराने, त्यात सह्या घेतलेल्या. मग याचा परिणाम काय झाला, हा धर्म आदेश काढण्याचा, महजरनामा काढण्याचा. तर धार्मिक निर्णय उलेमांना द्यायचे होते, पण महजरनाम्यामुळे सर्वोच्च शक्ती अकबराने स्वतःकडे धारण केली आणि सर्वोच्च स्थान जाहीर केल्याने अमीरासोबत संघटन करून उलेमांनी विद्रोह करणे चालू केला. मिर्झा मोहम्मद हकीम याला सम्राट बनवण्यासाठी पर्यायी उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले. पुढे अकबराने याचं दमन केलेलं होतं. हा सुद्धा प्रश्न येऊन गेलेला आहे. त्यानंतर पुढचं आहे दीन-ए-इलाही, किंवा याचं सुरुवातीचं नाव तौहीद-ए-इलाही, म्हणजेच आपण याला मराठीत देवाचा धर्मसुद्धा म्हणतो. मग या दीन-ए-इलाही किंवा प्रारंभीच्या तौहीद-ए-इलाही या धर्माबद्दल अबुल फजलनं काय म्हटलेलं आहे की दीन-ए-इलाहीबद्दल अकबराचे सर्वधर्मीय सामूहिक दृष्टिकोन या ठिकाणी दिसून येतो, म्हणजे सर्वांना सामावून घेणारा आहे दृष्टिकोन आहे. दीन-ए-इलाही हा एक स्पेशल धर्म नसून यामध्ये नीतिमत्ता, आचरण, दयाळूपणा, धार्मिक सर्वश्रेष्ठता अशा प्रकारच्या आचरणावर आधारित हे तत्व आहे. त्यामुळे हा एक स्पेशल धर्म नसून दीन-ए-इलाही ही एक आचरण पद्धती होय, असं अबुल फजलनं त्याच्या दबिस्ताने मजाहिब या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे. मग या दीन-ए-इलाहीचं वैशिष्ट्य काय होतं, तर अबुल फजलने दीन-ए-इलाहीचे 12 सिद्धांत सांगितलेले आहे किंवा तत्त्व सांगितलेलं. मग 12 सिद्धांत तत्त्व यामध्ये काय काय आहे, तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पुरोहित वर्ग, धार्मिक ग्रंथ, अनुष्ठान याला कुठेही दीन-ए-इलाहीमध्ये स्थान नाही. म्हणजे समता याला महत्त्व आहे, पुरोहिताला महत्त्व नाही, धर्मग्रंथाला महत्त्व नाही, कोणत्याही प्रकारच्या अनुष्ठानाला महत्त्व नाही. त्यामुळे याला वेगळा पंथ किंवा धर्म म्हणता येत नाही, कारण दीन-ए-इलाही ही एक आचरणाची पद्धती होय. मग ही दीन-ए-इलाही जी आचरणाची पद्धती होय, ही जर पद्धती कोणी स्वीकारली तर त्या धर्माचे जे अनुयायी असतात, या धर्माच्या अनुयायीला जो कोणी हा दीन-ए-इलाही पंथ स्वीकारेल त्याला इलाहिया असं म्हटलेलं आहे. म्हणजे दीन-ए-इलाहीचे तत्त्व मानणारा जो इलाहिया होता तो म्हणजेच आपण त्याला अनुयायीसुद्धा म्हणू शकतो. हा इलाहिया अकबरापुढे आपली पगडी हातात घेऊन सिजदा करत होता. आपण बलबनच्या वेळेस शिकलेलो आहोत, सिजदा, पायबोस. सिजदा म्हणजे काय, तर वाकून नमस्कार करून. मग अकबर त्याला स्वतःच्या हाताने उभं करून सन्मान देत होता आणि त्यांना नंतर संबंधित इलाहिया या व्यक्तीला हिंसा न करण्याची किंवा त्याग करण्याची त्याच्याकडून अपेक्षा केली जात होती आणि जिवंतपणे त्यांना श्राद्ध करून लोकांना एक मेजवानी किंवा जेवण द्यायचं होतं. सुफी संत इब्न अल अरबी यांनी दिलेल्या शिकवणीचा, अध्यात्माचा या दीन-ए-इलाही या पंथात दिसून येतो प्रभाव. तर पुढे हा जो दीन-ए-इलाही पंथ अकबरानं स्थापन केला होता हा अकबराचा मूर्खपणा होय असं स्मिथ म्हणतो. पण आता स्मिथनं असं का म्हटलं हा प्रश्न आहे की दीन-ए-इलाही हा अकबराचा मूर्खपणा होय असं का म्हटलेलं आहे. तर या काही या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे की कोणीही आपलं स्वतःचं समर्थन करण्यासाठी त्याच्या विरोधी व्यक्तीला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतो, हा प्रकार इथं होता. तर स्मिथनं जर असं म्हटलं याचा अर्थ काय की अकबराच्या धार्मिक संकल्पनेचा त्यानं एक तर खोलवर अभ्यास केला नाही किंवा स्मिथ स्वतःला श्रेष्ठ आणि अकबर किंवा त्याच्या विचाराला कनिष्ठ दाखवण्याचा प्रयत्न करत असेल. म्हणजेच एकतर स्मिथनं खोलवर अभ्यास केला नाही किंवा मग त्याला अकबराला कमी दाखवायचं होतं, कारण ही तत्त्व आचरणाची तत्त्व होती, हा काही पंथ नव्हता. यामध्ये विश्वबंधुत्वाची संकल्पना अपेक्षित केली होती. पण तरीही अकबराचा जो धर्म होता हा फक्त 18 लोकांपर्यंत पोहोचलेला होता, फक्त त्याचे 18 अनुयायी झाले होते. त्यामुळे हा धर्म किंवा पंथ नव्हता, तर ही एक आचरण पद्धती होती. हिंदूपैकी फक्त बिरबल राजाने या पंथाची तत्त्व स्वीकारलेली होती. मग दुसरा एक दृष्टिकोन असा आहे की स्मिथनं अकबराचा दीन-ए-इलाही धर्म सुरू करण्याला मूर्खपणा का म्हटलेला आहे, तर बदायुनी, जेजुईट, उदाहरणार्थ मॅन्सुरेट या लोकांनी जे लिहून ठेवलेलं आहे हे साहित्य स्मिथनं वाचलं. मग आपण आत्ता शिकलो की बदायुनी हा अकबराचा विरोधक होता
त्यानंतर ज्यावेळेस इबादतनामा 1575ला अकबराने सुरू केला होता, त्यावेळी तिथे वेगवेगळ्या धर्माचे पंथाचे लोक येऊन चर्चा करायचे. त्याच ठिकाणी मॅन्सुरेट हा जो होता जेजुईट पाद्री, हा मॅन्सुरेट त्या ठिकाणी चर्चेला हजर होता. याला वाटलं की अकबराला मी ख्रिश्चन धर्माचे तत्त्व समजून सांगितल्यानंतर तो ख्रिश्चन धर्म स्वीकारेल, पण असं झालं नाही. आणि त्यामुळे मग मॅन्सुरेट नाराज होऊन तिथून निघून गेला आणि त्यानं जे लेखन केलं तर साहजिकच आहे त्यामध्ये अकबराबद्दल पॉझिटिव्ह गोष्टी तो लिहिणार नाही. बदायूने सुद्धा निगेटिव्ह गोष्टी बऱ्याच लिहिलेल्या आहेत. हे लेखन स्मिथनं वाचले आणि त्या पद्धतीचं अकबराचं बद्दल वक्तव्य स्मिथनं केलेले आहे. बदायूने कट्टर सुन्नी होता, अकबराच्या उदारवादाचा विरोधक होता आणि इबादतखान्यामध्ये मॅन्सुरेटला वाटायचे की अकबर ख्रिश्चन धर्माला प्रोत्साहित करेल, पण तसं न झालं आणि यानं सुद्धा अकबराच्या दीन ए इलाहीबद्दल नकारात्मक विचार लिहून ठेवलेला आहे. आणि याचा आधार घेऊन स्मिथनं असं म्हटलेलं आहे. म्हणजे पहिलं कारण कोणतं, तर त्यानं स्मिथनं या तत्त्वाचा व्यवस्थित अभ्यास केला नाही. दुसरं तत्त्व म्हणजे जे इबादतखान्यामध्ये हजर होते बदायूनी, मॅन्सुरेट यांनी अकबराबद्दल निगेटिव्ह लिहून ठेवलेलं आहे. तिसरं तत्त्व असं की ब्रिटिशांना मुघलांकडून सत्ता संघर्षातून प्राप्त करावी लागली होती. जर मुघलांकडून ब्रिटिशांनी सत्ता प्राप्त केली तर साहजिक आहे सत्ताधीश म्हणून ब्रिटिशांना स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी जी त्यांचे विरोधक होते मुघल यांना कनिष्ठ सिद्ध करणं आवश्यक होतं. मग या श्रेष्ठ आणि कनिष्ठाच्या लेखनाच्या धोरणाने स्मिथने अकबराला कनिष्ठ दाखवण्याचा प्रयत्न केला. मग यावरून आपण असं म्हणू शकतो की दीन ए इलाही ही मूर्खपणाचं नसून हे एक आचरणाचं तत्त्व होतं. त्यामुळे स्मिथनं म्हटलेलं हे विधान हे चुकीचं असून या ठिकाणी अकबराचे जे सर्वसमावेशकतेचं, सहिष्णुतेचं आणि कट्टरतेच्या विरोधी नरमपणाचं जे धोरण होतं ते योग्य धोरण होतं. पुढचं आहे अकबराची धर्मसंकल्पना. ही हिंदू आणि इस्लाम यापासून वेगळी होती. कशी वेगळी होती हा प्रश्न येऊन गेलेला. तर 1582ला अकबराने दीन ए इलाहीची धार्मिक आचरण चळवळ सुरू केली होती. मग यात विविध धार्मिक मूल्याचा समावेश त्यानं केला होता. दीन ए इलाहीचे काही पैलूसुद्धा होते. मग पैलू कोणते होते जे हिंदू आणि मुस्लिम या दोन्हीपासून वेगळे होते. तर पहिलं होतं एकत्रीकरण, विविध तत्वाचं एकत्रीकरण, ज्याला आपण समक्रमण म्हणतो. यामध्ये इस्लाम, हिंदू, जैन, झोरोस्ट्रियन, आता या ठिकाणी बौद्ध नाही बरं, आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. बौद्ध हा शब्द मला त्या पुस्तकात यशवंतराव चव्हाणमध्ये दिसला नाही. एकत्रीकरण इस्लामी, हिंदू, जैन, झोरोस्ट्रियन या वेगवेगळ्या धार्मिक तत्वांचे विविध चांगली तत्व दीन ए इलाहीमध्ये अकबराने एकत्रीकरण केले होते. मग त्यांचा समेट या ठिकाणी घडवून आणलेला होता. दुसरं तत्व होतं एकेश्वरवाद. आता साहजिक आहे इबादतखानामध्ये सुरुवातीला सुन्नी मुस्लिम, नंतर हळूहळू शिया मुस्लिम, त्यानंतर जैन, त्यानंतर हिंदू, झोरोस्ट्रियन हे तत्व हळूहळू ॲड होत गेले. बदायूनीसुद्धा यावेळी हजर होता. या बदायूनच सुरुवातीला तौहीद ए इलाही असं म्हटलं होतं. पण नंतर इतर धर्माची तत्त्व अकबरानं स्वीकारल्यामुळे बदायूनी कट्टरधर्मी होता, त्याला राग आला, तो तिथून निघून गेला आणि तौहीद ए इलाही हे नाव काढून टाकलं आणि त्या ठिकाणी दीन ए इलाही असा शब्द वापरणं सुरू केलं. कारण त्या बदायूनाला वाटायचं की हा खलिफा बनण्याचा प्रयत्न करत आहे अकबर. त्यामुळे मग जे सुरुवातीला बदायूने तौहीद ए इलाही म्हटलं होतं, तर आता दीन ए इलाही असा तत्त्व स्वीकार केलं होतं. यामध्ये एकेश्वरवादावर भर होता, कारण इबादतखान्यामध्ये ख्रिश्चन धर्मीय प्रतिनिधी होते, एकेश्वरवाद, इस्लाम धर्मीय होते. या दोन्ही ठिकाणी एकेश्वरवादाचा स्वीकार केलेला आहे. पहिलं एकत्रीकरण केलेलं होतं तत्त्वाचं, दुसरं एकेश्वरवाद होतं, तिसरं होता सहिष्णुता आणि सुसंवाद. विविध धर्माचे गट एकत्र आल्याने मतभेद दूर झाले होते. नैतिक आचरणाला महत्त्व दिलेलं होते. यावेळी आदर, दयाळूपणा, बालविवाहाला विरोध, सतीप्रथेला विरोध अशा प्रकारची जी नैतिक तत्त्व आहे, या नैतिक तत्त्वाला दीन ए इलाहीमध्ये अकबरानं स्थान दिलं होतं. त्यामुळे अकबराची संकल्पना आदर्श होती. पण नवीन धर्म हा विद्यमान धर्माशी सुसंगत नव्हता. त्यामुळे अल्पसंख्याक असणारे मुस्लिम आणि बहुसंख्याक असणारी प्रजा, त्यामुळे दीन ए इलाहीचा प्रचार आणि स्वीकार करणं हे मोठं कठीण जात होतं. त्यामुळे या संकल्पना जरी आदर्श असली तरी नवीन विद्यमान तत्वाशी जुळत नसल्याने या दीन ए इलाहीचा प्रचार तेवढ्या मोठ्या प्रमाणात झाला नाही.
मग अकबराचं योगदान खूप महत्त्वाचं आहे. अकबराचं योगदान कोणकोणत्या बाबतीत आहे, तर अकबरानं सामाजिक सुधारणा केलेली आहे, महसूल व्यवस्थेत सुधारणा केलेली आहे, त्यानंतर तांत्रिक योगदान दिलेलं आहे, सांस्कृतिक योगदान दिलेलं आहे, इंडो इस्लामिक स्थापत्यामध्ये त्याचं योगदान आहे. जसं की सामाजिक सुधारणेमध्ये आपण म्हटलं होतं की दास प्रथा त्यानं बंद केली होती 1562ला. त्यानंतर तीर्थयात्रा कर रद्द केलेला 1563ला. त्यानंतर जिजिया रद्द केला होता. झिम्मी म्हणून जे कनिष्ठ दर्जा दिलेला होता हिंदूंना, तर तशा प्रकारचा दर्जा काढून जिजिया कर रद्द केलेला होता. त्या वास्तविक यावेळी जिजिया कर रद्द केला त्यावेळी उलेमांचं मोठ्या प्रमाणात प्रेशर होतं अकबरावर. त्यानंतर इबादतखाना जो 1575 ते 1579 या काळात चालला होता, त्यावेळी सुन्नी धर्मावर वेगवेगळ्या चर्चा होत होत्या. मतं ऐक्य करण्यासाठी अकबराने इबादतखाना चालू केला होता विविध घटनांच्या चर्चेनंतर. पण इबादतखान्यामध्ये सुन्नी जे उलेमा होते या ठिकाणी चर्चा करताना मोठ्या प्रमाणात वाद जास्त व्हायचे, एकमत व्हायचं नाही. त्यामुळे इबादतखाना 1579ला अकबराने बंद करून टाकला होता. तर अशा प्रकारे अकबर हा एकमेव होता ज्याने जिजिया त्यावेळी रद्द करून वेगवेगळे समाज सुधारणेचे पावलं उचललेली होती. सतीप्रथासुद्धा त्याने बंद केलेली होती. बंद म्हणजे नियंत्रित केलेली होती. महसूल व्यवस्थेमध्ये सुद्धा अकबराच्या काळात सुधारणा झालेल्या होत्या. जसं की सुलतानशाहीमध्ये फक्त जमिनीचे मोजमाप करून सरसकट सर्वांना सारख्या प्रमाणात कर व्यवस्था लावली होती. पण अकबराच्या काळात यावेळी वेगळ्या प्रकारचे कर, वेगवेगळ्या प्रकारचे उत्पन्नानुसार, जमिनीच्या सुपीकतेनुसार कर लावणं सुरू केलं. जमिनीचं वर्गीकरण केलं होतं, पोलस, बंजर अशा प्रकारची, सुपीक, नापीक, परती अशा. त्यानंतर ज्यावेळी जमिनीचा महसूल निश्चित करायचा होता तर अकबराने 10 वर्षासाठी जमिनीचा महसूल निश्चित केला होता. मग हे 10 वर्षासाठी जमिनीचा महसूल जर निश्चित केला तर मागच्या 10 वर्षाचं उत्पन्नाची सरासरी काढली, त्यानंतर तो निश्चित केलेला होता. आणि आधी जमीनदार पारंपरिकपणे हिंदू होते प्रत्येक गावामध्ये. तर हे जमीनदार शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात शोषण करायचे. तर शेतकऱ्याच्या संरक्षणासाठी अकबराचं जमीनदारावर नियंत्रणसुद्धा या ठिकाणी वाढल्या गेलेलं दिसून येते. मग अकबरानं तांत्रिक योगदान कोणकोणतं दिलेलं आहे, तर पहिलं म्हणजे अकबराच्या काळात अशी बैलगाडी निर्माण केली गेली अकबराने की ती बैलगाडी माल वाहून नेता नेता धान्यसुद्धा दळण्याचं काम करत होते. म्हणजे दोन्ही कामं, बैलगाडी, बैल चाक पुढे फिरत आहे, पुढे जात आहे, आणि ॲट द सेम टाईम त्याच बैलगाडीच्या त्या चाकावर अशी टेक्निक डेव्हलप केली की ते जातं फिरून पीठसुद्धा तयार होत होतं. तर अशा प्रकारचं एक यंत्र त्या ठिकाणी बैलगाडीला जोडलं होतं अकबराने. बंदूक निर्माण केली होती एक अकबराने. त्या बंदूकमध्ये एकाच वेळी 17 गोळ्यासुद्धा मारू शकत होती ती बंदूक. अशा प्रकारचे 2 योगदान अकबराच्या काळातलं महत्त्वाचं आहे. सांस्कृतिक योगदान तर आपण शिकलेलोच, कला, स्थापत्य, साहित्य निर्माण झालेलं होतं मोठ्या प्रमाणात. अकबर स्वतः निरक्षर होता, त्याला वाचन लेखन येत नव्हतं, पण सांस्कृतिक बाबत योगदान त्याचं मोठं आहे. संस्कृत, तुर्की, अरबी या पुस्तकाचं फारशीत रूपांतर त्या काळात झालेलं होतं. त्यानंतर स्थापत्यामध्ये शहातिरी आणि मेहराबी ह्या ज्या 2 शैली होत्या यांच्या समन्वयातून या काळात मोठ्या प्रमाणात स्थापत्याचा विकास झालेला होता. पुढचा आहे जागीरदारी आणि मनसबदारी पद्धती. आता जागीरदारी आणि मनसबदारी पद्धती या पूर्वी आपण इक्तेदारी पद्धत शिकलेला. इक्तेदारी पद्धतीमध्ये काय व्हायचं की हे जर मोठं सर्वात साम्राज्य आहे तर या साम्राज्यामध्ये छोटे छोटे भौगोलिक किंवा प्रांत, जसं देश आहे त्याच्यामध्ये राज्य असतात तसे प्रांत पाडले जायचे. या प्रांताचा जो हा एक भौगोलिक घटक असतो याला इक्ता म्हटलं जायचं. मग इक्ता जो होता या इक्त्याचा प्रमुख होता मुक्ती किंवा वली. आणि जे छोटे छोटे राज्य होते याचा जो प्रमुख होता हा इक्तेदार होता. इक्त्याचा प्रमुख इक्तेदार नव्हता, इक्त्याचा प्रमुख मुक्ती किंवा वली होता. पण छोटे छोटे जे भूप्रदेश होते यांचे प्रमुख मात्र इक्तेदार होते. त्यानंतर मग मनसबदारी यापेक्षा वेगळी कशी होती, तर मनसबदारी म्हणजे काय होतं, तर मनसब हे एक पद होतं. मग मनसब हे जर पद होतं तर मनसबदारी पद्धतीमध्ये अमीर वर्ग, सिव्हिल अधिकारी, सैन्य अधिकारी या सर्वांना अकबरांना एकमेकाशी जोडण्यासाठी या पदाची निर्मिती केलेली होती. म्हणजे आधी काय होत होतं की फक्त आणि फक्त जो इक्तेदार आहे किंवा मुक्ती आहे, वली आहे, या लोकांना महसूलही जमा करावा लागत होतं, सैन्यही ठेवावं लागत होतं, सुलतान म्हणेल त्यावेळेस लढाईवर सुद्धा जावं लागत होतं. अकबराने यात थोडासा बदल केला म्हणजे जेणेकरून सत्तेचं विकेंद्रीकरण होऊ नये, एका अमीराकडं किंवा एकाच जो तिचे प्रांतिक गव्हर्नर आहे याच्याजवळ मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा होऊ नये, यासाठी
अकबराने मनसब हे पद आणलं होतं. मग मनसब पद कोणाकोणाचं होतं? तर अमीरचं होतं, सिव्हिल अधिकाऱ्याचं होतं, सैन्य अधिकाऱ्याचं होतं. या सर्वांना एकमेकाशी जोडण्याचा प्रयत्न अकबराने केला होता. त्यामुळे प्रशासनाची एक स्टील फ्रेम अकबराच्या काळात तयार झाली होती. अकबराने या पद्धतीची प्रेरणा चंगेज खानाच्या दशमलव पद्धतीतून घेतली होती. मग या मनसबदारी पद्धतीचं स्वरूप कसं होतं? तर पहिलं स्वरूप म्हणजे या मनसबदारीमधलं पहिली कन्सेप्ट आहे जात आणि सवार. मनसब हे एक पद होतं, पण मनसबदार ही काही एका शब्दातली पद्धती नव्हती जी सांगता येईल आपल्याला. तर मनसब म्हणजे एक पद होतं आणि मनसबदारी ही एक पद्धती होती. यामध्ये प्रत्येक अधिकाऱ्याचं पद हे दुहेरी अंकामध्ये व्यक्त केला जात होतं. ज्यामधलं पहिलं जी संख्या होती ही जात होती आणि दुसरी जी संख्या होती ती सवार होती. मग जात म्हणजे काय? जात म्हणजे संबंधित जो मनसबदार असेल त्याचं स्थान कोणतं आहे आणि त्याचा दर्जा कोणता आहे. जसं की समजा एखादा मनसबदार आहे आणि त्याला 5000 जात आहे, म्हणजे 5000 त्याला सैन्य ठेवण्याची परवानगी आहे. तर तो त्याचा रँक आहे, तो त्याचा दर्जा आहे. आणि या 5000 जातनुसार त्याचं वेतन ठरत होतं. म्हणजे जात ही संकल्पना संख्यात्मक आहे, सवारसुद्धा संख्यात्मक आहे, पण जात किती संख्या आहे यानुसार त्या मनसबदाराचं वेतन ठरत होतं आणि त्याचा दर्जा ठरत होता. दर्जा आणि स्थान आणि त्याचं वेतन हे त्याच्या संबंधित मनसबदाराच्या जात या संकल्पनेवरून ठरवल्या जात होतं. तर सवार म्हणजे काय? तर आपण त्याला घोडेसवार म्हणतो, घोड्यावर बसणारा. ही संख्या दुसऱ्यांदा लिहिल्या जात होती. जसं 5000 जात आहे आणि समजा 3000 सवार आहे, हा एक मनसबदार झाला. आणि दुसरा मनसबदार आहे समजा त्याचा 4000 जात आहे आणि 4000 सवार आहे, हा दुसरा आहे. तर दोन्ही सारखंच आहे, पण इथं ज्याचा जात जास्त, ज्याचं स्थान जास्त, ज्याचं वेतन जास्त, तो श्रेष्ठ मनसबदार, मोठा मनसबदार. कारण हा 4000 जात आहे, हा 5000 जात आहे. तर 5000 जात ज्याच्याकडे जास्त असेल तर तो मोठा मनसबदार, 4000 हा छोटा मनसबदार. या ठिकाणी घोडेस्वाराला महत्त्व नाही तर जातला जास्त महत्त्व आहे दर्जा ठरवण्यामध्ये. तर सवारमध्ये काय आहे? तर घोड्याची संख्या किती आहे हे ठरवलं जात होतं. जातमध्ये काय आहे? तर स्थान कोणतं आहे, वेतन किती मिळते हे ठरवलं जात होतं. ह्या दोन्ही संख्या संख्यात्मक असायच्या. आधी जात लिहिल्या जायचं 5000, नंतर सवार लिहिल्या जायचं 3000. आणि काही छोटे मनसबदारसुद्धा होते. मग आता जागीरदारी व्यवस्था म्हणजे काय होती? तर ही पद्धती, जागीरदारी पद्धती मनसबदारीला जोडूनच होती, ही काही सेपरेट पद्धती नव्हती. जसे की जे छोटे छोटे जागीरदार होते किंवा छोटे छोटे मनसबदार होते, यांना नगदी वेतन कॅश दर महिन्याला, दर 3 महिन्याला, 6 महिन्याला पगार दिला जायचा. त्याला शहामाही किंवा तिमाही असं म्हटलं जायचं. मग शहामाही तिमाही पद्धतीने जे पगार घेत होते छोटे मनसबदार, यांच्या व्यतिरिक्त काही मोठे मनसबदार होते, 5000 7000 मनसबदार. यांना पगार देणं सोपं नव्हतं, एवढी मोठी संख्या म्हटल्यावर. कारण त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जात होते, मोठ्या प्रमाणात सवार होते. आता तुम्हाला जात आणि सवार समजले असं मी समजतो. कारण जातमध्ये वेतन किती मिळायचं अशी संख्या होती, तर सवारमध्ये किती घोडेस्वार आहे ही संख्या होती. मग एवढ्या मोठ्या प्रमाणात जात आणि सवार यांना जर त्यांचा खर्च मेंटेनन्स पाहायचा आहे, पगार द्यायचा आहे, तर जो संबंधित जो मनसबदार आहे याला जे भूमी अनुदान दिलं जायचं, तर भूमी अनुदान म्हणजे तो जमिनीचा मालक नसायचा, त्या ठिकाणी महसूल गोळा करण्याचा अधिकार दिला जायचा. हा जो महसूल गोळा करण्याचा अधिकार मनसबदाराला मिळत होता, ही होती जागीरदारी पद्धती. तर जागीरदारी पद्धतीमध्ये 2 घटक आहेत. छोट्या मनसबदारासाठी वेगळी पद्धत, मोठ्या मनसबदारासाठी वेगळी पद्धत. छोट्या मनसबदाराला कॅश पगार मिळायचा, मोठ्या मनसबदाराला जागीर मिळायची. जागीर म्हणजे काय? जमिनीवरचा महसूल जमा करण्याचा अधिकार. त्याला जमीन मालकीचा अधिकार नव्हता. कारण मोठ्या मनसबदाराला नगदी वेतनाऐवजी जागीर तनख्वाह दिल्या जायचा, त्याला तनख्वाच्या स्वरूपात जागीर दिली जायची. छोट्या मनसबदाराला पगार दिला जायचा, तनख्वाह दिला जायची. त्यांचा भूमीवर अधिकार नव्हता, फक्त त्यांना जमीन महसूल करण्याचा अधिकार होता. मग या जागीरचे वेगवेगळे प्रकार होती. तनख्याचा जागीर होता, इनामची जागीर होती, काही अकबरानंतर मोठ्या प्रमाणात अनुवंशिक जागीरसुद्धा वाढत गेली, सशर्त जागीर होती. अशा प्रकारची जागीर त्यावेळी अस्तित्वात होती. त्यानंतर ही आता मग जमादानी नावाची एक संकल्पना आहे या ठिकाणी. मग ज्यावेळी मोठ्या मनसबदाराला
जागीर मिळाली, जमीन महसूल जमा करण्याचा अधिकार मिळाला, तर ही जमीन महसुलातून जमा झालेली रक्कम मनसबदाराचं वैयक्तिक वेतन तो घ्यायचा, सवाराच्या खर्चाकरिता रक्कमसुद्धा वापरायचा, आणि यासाठी ही महसूल नगदी स्वरूपात, दाम स्वरूपात वापरल्या जायची. ती जमात दामी व्यवस्था होती. जमात दामी म्हणजे काय? शेतकऱ्याकडून जमा केलेला महसूल. इक्तेदारी आणि जमीनदारी पद्धतीमध्ये, जागीरदारी पद्धतीमध्ये काय फरक आहे? आपण इक्तेदारी पद्धती सुलतानशाहीमध्ये शिकलेलो आहोत. तुम्हाला आठवत असेल, आत्ताच आपण बघितलं होतं की जे सुलतानांचं राज्य होतं, मोठं सुलतानांचं राज्य आहे, या ठिकाणी त्यांनी छोटे छोटे भूप्रदेश पाडलेले होते, प्रांत पाडले होते. हा जो छोटा प्रांत होता याला इक्ता म्हटलं होतं त्यांनी. मग या इक्त्याचा प्रमुख होता वली किंवा मुक्ती, आणि तो मुक्ती काय करायचा? या ठिकाणी प्रशासकीय अधिकारही पाहायचा, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह, आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्हसोबत रेव्हेन्यू अधिकारसुद्धा पाहायचा. दोन्ही काम पाहायचा हा इक्त्याचा प्रमुख मुक्ती किंवा वली. पण जागीरदारी पद्धतीमध्ये हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर याला नव्हती. जो हा जागीरचा प्रमुख होता, मनसबदार, याच्याकडे फक्त आणि फक्त रेव्हेन्यूचे पॉवर होते. तर ॲडमिनिस्ट्रेशन किंवा फौजदारी अधिकार मग कोणाकडे होते? तर या ठिकाणी करोरी फौजदार नावाचा एक अधिकारी होता. MPSCनं बऱ्याच वेळा MCQ पॅटर्नमध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. तर करोरी फौजदार याच्याकडे प्रशासकीय अधिकार होता. मग इक्तेदारी पद्धतीमध्ये प्रांताचा प्रमुख, इक्त्याचा प्रमुख मुक्ती किंवा वली होता, त्याच्याकडे प्रशासकीय अधिकार होते, महसुली अधिकार होते. जागीरदारी पद्धतीमध्ये एखाद्या मनसबदाराला मुघल सम्राटाने महसूल गोळा करण्याचा अधिकार दिलेला होता. एवढा फरक आहे. याच्याकडे फक्त आरचा अधिकार राहिला, एचा अधिकार गेला मुघल काळात. सुलतान काळामध्ये ए आणि आर, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि रेव्हेन्यू, हे दोन्ही अधिकार होते. तर त्यांचा प्रशासकीय अधिकार नव्हता. यावेळी मुक्ती आणि वली दोन्ही अधिकार मात्र उपभोगत होते. मग हे इक्तेदार काय करायचे? तर प्रशासकीय आणि रेव्हेन्यू अधिकार स्वतःसाठी वापरायचे, रेव्हेन्यू, उरलेला रेव्हेन्यू केंद्रामध्ये जमा करायचे. याला फवाजील म्हणत. हे आपण बघितलेलं आहे, फवाजील. पण मुघलांच्या काळात काय झालं की यांच्याकडे फक्त आणि फक्त रेव्हेन्यू गोळा करून स्वतःचं वेतन घ्यायचं आणि जे सवार आहे यांना वेतन द्यायचं, अशा पद्धतीची ही सिस्टीम होती. तर जागीरदारी पद्धतीमध्ये फवाजील ही तरतूद नाही, म्हणजे केंद्राकडे जमा करण्याची तरतूद नाही. ते काम करोरी फौजदार यांच्याकडे होतं आणि ते वेगवेगळ्या मार्गाने ते पूर्ण करत होते. मग जी अकबरानं ही पद्धत चालू केली होती, जागीरदारी आणि मनसबदारी, हिचे फायदे काय झाले किंवा याचा उद्देश काय होता? तर पहिलं म्हणजे मुस्लिम अमीर आणि राजपूत कुलीनांना अनुवंशिक पद्धतीने वतन आणि जागीर मिळालेली होती. काही ठिकाणी अनुवंशिक आली होती, काही ठिकाणी मुस्लिमांना दिलेली होती अकबराच्या काळात. पुढे हे राज्य हळूहळू शक्तिशाली होत गेले, परंतु अकबराच्या काळात अकबरने सरकारी आराखडा तयार केला, त्यात बदल केला होता. यात मग महसूल यांचा अधिकार वेगवेगळा केला होता. प्रशासनात आत्ताच आपण बघितलं, प्रशासनाचे अधिकार फौजदार, करोरी फौजदारकडे दिलेले होते, तर जो रेव्हेन्यूचा अधिकार आहे ते जागीरदाराकडे दिलेला होता. मग प्रशासकीय कामकाजाने जागीरदारीत भूमी मालकी हक्कापासून वेगळे ठेवले गेले ना, मनसबदारांना आता केंद्रीकरणाचं तत्व वाढत गेलेलं होतं. कारण एका जणाकडे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि एका जणाकडे रेव्हेन्यू अधिकार गेल्यानं या दोघांमध्ये संतुलन राहण्याचं प्रयत्न अकबराने केला. आणि या दोघांनाही एकत्र जर आणलं असतं, जसं सुलतानशाहीमध्ये मुक्ती हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रेव्हेन्यू दोन्ही काम करत असल्याने हा शक्तिशाली झाला, पुढे चालून आपसी संघर्षातून सुलतानशाही नष्ट झाली. मग अकबराने या घटनेतून शिकवण घेऊन ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि रेव्हेन्यू पॉवर दोघाला दोन दिले, केंद्रीकरणाचं तत्त्व प्रबळ केलं. पहिला फायदा काय होतं? केंद्रीकरणाचं तत्त्व प्रबळ केलेलं होतं. मग दुसरं काय होतं? तर आता हे जर अधिकार संयुक्त ठेवले असते सुलतानशाहीप्रमाणे, तर बंडखोरीचं प्रमाण वाढलं असतं. मग संयुक्त शक्ती संतुलनाने बंडखोरीचं प्रमाण कमी करण्यासाठी या दोघांना वेगवेगळं ठेवलं. तर याबाबत अबुल फजल काय म्हणतो की ग्रामीण भागात सगळीकडे हिंदू आहेत, जमीनदार आहेत, यांचं अस्तित्व मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्याकडे एकूण सैन्य संख्या ही जवळजवळ 44 लाख आहे. आता इतकी मोठी जर संख्या हिंदू जमीनदाराकडे आहे आणि अबुल फजलमध्ये 44 लाख आहे आणि यांना जर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि रेव्हेन्यू दोन्ही पॉवर दिले तर पुढे चालून हेच मोठ्या प्रमाणात प्रबळ होईल आणि मुघलशाहीला घातक ठरू शकते. त्यामुळे मग केंद्रीय प्रबळ सत्तेला आव्हान होऊ नये त्यासाठी जागीरदाराकडे महसुली अधिकार आणि फौजदाराकडे प्रशासकीय अधिकार अकबराने दिले होते. मग पहिलं कारण काय होतं? तर या ठिकाणी केंद्रीकरणाचं तत्त्व वाढवण्यासाठी केलेलं होतं किंवा वाढलं होतं.
दुसरं कारण काय होतं, सत्ता संतुलनासाठी या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अँड रेव्हेन्यू पॉवर यांच्यामध्ये संतुलन ठेवलं होतं. तिसरं असं होतं की वेगवेगळ्या स्वरूपाची संमिश्र सैन्य अकबराच्या काळात तयार झालं होतं, जसं की इराणी, तुराणी, राजपूत, अफगाण. मग हे संमिश्र स्वरूपाचं सैन्य संघटन तयार झाल्यामुळं ज्यावेळी सैन्य संघटन व्हायची वेळ यायची तर वांशिक विभेद असल्यानं, वांशिक भेदभाव असल्यानं हे सैन्य एकजूट कधी होऊ शकलं नाही आणि मुघलांच्या काळात अशा प्रकारचं बंड झालं नाही जे सुलतानशाहीच्या काळात व्हायचं. कारण सुलतानशाहीच्या काळात अफगाणी वंशाचे वेगळे सैन्य राहायचे, तुर्क वंशाचे वेगळे सैन्य राहायचे आणि त्यामध्ये ह्या टोळ्या एकत्र आल्या की मोठ्या प्रमाणात रक्तपात व्हायचा, मोठ्या प्रमाणात लढाया व्हायच्या आणि राज्याचं प्रशासन हे डगमगून जायचं, शासन अस्थिर करून टाकायचं. मग ती भीती आता मनसबदारी पद्धतीमध्ये उरलीच नाही, कारण संमिश्र स्वरूपाचं सैन्य संघटन केलं होतं. पहिलं काय बघितलं होतं आपण, याचे फायदे किंवा उद्देश मनसबदारीचे. पहिलं म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आणि रेव्हेन्यू या वेगवेगळ्या केल्यामुळे बंडखोरीचं प्रमाण कमी झालं. त्यानंतर केंद्रीकरणाचं तत्त्व वाढलं. त्यानंतर संमिश्र सैन्य झाल्याने वांशिक संघटन झाले नाही. त्यानंतर चौथं काय आहे की अकबराला शाही सैनिकासाठी, शाही प्रशासन व्यवस्था सांभाळण्यासाठी एक शिस्तबद्ध, दक्ष आणि डेडिकेटेड सिस्टीममध्ये राहिलेल्या लोकांची गरज होती. ती या पद्धतीतून पुढे अकबराला मिळत गेली. मग सत्ताधारी मुस्लिम आणि ग्रामीण बहुसंख्य हिंदू असल्याने कायदा आणि सुव्यवस्था लागू करण्याची जबाबदारी सरकारची होती आणि सरकारचा महसूलसुद्धा कमी होता. मग या कमी महसुलात प्रशासन व्यवस्थित सांभाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात हिंदूंचीसुद्धा अकबराला गरज पडली. त्यामुळे या मनसबदारी पद्धतीत हिंदूची मदतसुद्धा अकबरानं घेतली होती. पण या पद्धतीचे काही तोटेसुद्धा होते मनसबदारी पद्धतीचे. तर औरंगजेबाच्या काळात भीमसेन काय म्हणतो, भीमसेन नावाचा इतिहासकार किंवा लेखक जे औरंगजेबाचे समकालीन होऊन गेले, की औरंगजेबाच्या काळात मनसबदार, जागीरदार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत होते. मोठ्या प्रमाणात यांच्यात गडबडजी निर्माण झाली होती आणि खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार वाढलेला होता. जसं की सैन्याची जी रेजिमेंट होती, तुकडी होती, यांना तुकडीमध्ये विभाजन करण्याऐवजी ग्रेडमध्ये विभाजन केलं गेलं होतं. ही मनसबदारी पद्धतीमध्ये तुकड्या नव्हत्या. कारण आपण आत्ताच बघितलं, हे त्याचं साम्राज्य जर असेल तर या ठिकाणी एक छोटासा कोणीतरी मनसबदार असेल, इकडं कोणतरी मोठा मनसबदार असेल, इथं असेल, इथं असेल, इथं असेल. या प्रत्येकाकडे सैन्य होतं. कोणाकडे 5,000, कोणाकडे 100, कोणाकडे 1,000 असे तुकडे तुकडे पडलेले होते. मग या प्रत्येकाकडे अशी सैन्याची तुकडी तयार नव्हती झालेली. जसं सुलतानशाहीमध्ये एकत्र सैनिक असायचे मुक्तीकडं एकाच ठिकाणी, तर तसं आता नव्हतं. आता विखुरलेलं सैन्य होतं आणि मग यांना तुकडीच्या ऐवजी ग्रेड होते. 100, 200, 500, 1000 असा ग्रेड होतं, ज्याला आपण मनसब म्हटलेला आहे. त्यामुळे या मनसबदारांना, मोठ्या मनसबदाराअंतर्गत छोटे मनसबदार तयार झाले होते आणि प्रत्येक मनसबदार स्वतंत्र होता. त्यामुळे एक केंद्रीय विखंडित सैन्य निर्माण झाले होते आणि हे मनसबदाराला जबाबदार नव्हते तर डायरेक्ट सम्राटाला जबाबदार होते. मग आता ज्यावेळी मनसबदाराची नेमणूक हा अकबर करायचा, पण मनसबदाराकडे जे सैनिक आहे त्याची नेमणूक मात्र अकबर नाही करायचा, त्याची नेमणूक मनसबदार करायचा. इथं जो मनसबदार आहे हा करायचा आणि इथं जो अकबर आहे हा नाही करायचा. मग हा अकबर या ठिकाणचा जो मनसबदार आहे याची नियुक्ती केली की हा मनसबदार सैनिकाची नियुक्ती करायचा, पण याची निष्ठा मात्र याच्याशी नसायची. या सैनिकाची निष्ठा या ठिकाणी असणाऱ्या मनसबदारासोबत नसून याची निष्ठा ही या जो मुघल सम्राट होता याच्यासोबत याची निष्ठा असायची. मग अशा प्रकारचं घरची भाकरी खाऊन मामाची शेळा राखण्याचा जो प्रकार होता याच्यामधून सैनिकाची निष्ठा मिळत गेली नाही आणि बादशहाला जबाबदारी राहिली. त्यामुळे मनसबदाराला निष्ठा मनसबदाराला होती, जबाबदारी बादशहाला होती. याचा परिणाम असा झाला की ज्यावेळी सैनिकांचं व्हेरिफिकेशन असायचं, ज्याला दाग आणि हुलिया पद्धत आपण शिकलो होतो सुलतानशाहीच्या काळात, या दाग पद्धतीच्या वेळी, व्हेरिफिकेशनच्या वेळी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व्हायचा आणि जे घोडे कनिष्ठ दर्जाचे आहे यांनासुद्धा योग्य दर्जाचं दाखवून स्वतःचं मनसबदारी 5,000ची असेल तर 5,000 घोडे ओके आहे अशा पद्धतीचा अहवाल हे कारकून सम्राटाकडे पाठवायचे आणि कनिष्ठ दर्जाच्या घोड्यांनासुद्धा पास करून घ्यायचे युद्धाकरिता. तर अशा प्रकारची
ही पद्धती पुढे वाढत गेली आणि यातून कनिष्ठ प्रकारचे घोडेसुद्धा पास झाले. याला जबाबदार कोण होतं तर दाग आणि हुलिया पद्धत राबवणारे जे कारकून होते यांना थोडेफार पैसे दिले, काही दाम दिले तर ते आपला भ्रष्टाचार करून घ्यायचा. आणि आताही ती म्हण आहे दाम करी काम, तर दाम हा त्या काळातलं चलन होतं ते. मग त्यामुळे नंतर दाग योग्य घोडे सादर करू शकला नाही संबंधित मनसबदार, तर त्याची जागीर जप्त होत होती. म्हणून त्याला घोडे सादर करायचेच होते 5,000 असेल तर, कारण हे दाग सिद्ध झाल्याशिवाय किंवा 5,000 मनसब असेल तर 5,000 एवढं सिद्ध झाल्याशिवाय त्या मनसबदारी पद्धतीमध्ये जे पैसे मग नंतर मुघल सम्राटाकडून मिळत होते मनसबदाराला, ते पैसेच मिळत नव्हते. मग हे पैसे मिळवण्यासाठी त्याला उदाहरणार्थ 5,000 जर घोड्याची त्याच्याकडे सवार असेल किंवा 7,000ची मनसब असेल तर तेवढं घोडे त्याला पास करून घ्यावं लागले होते. तेवढे घोडे नसेल, काही कमी जास्त असेल 200-500, तर तेवढे आहे असा रिपोर्ट तयार करण्यासाठी कारकुनाला काही पैसे द्यावे लागत होते. हा मनसबदार देत होता, त्यातून भ्रष्टाचार वाढत गेला. यातूनच दाग पद्धतीबाबत दरबारात गटबाजीसुद्धा वाढत गेली. हेच उल्लेख भीमसेननं केलेला आहे. मग संमिश्र सैन्य होतं. यामध्ये आपण पहिलं काय शिकलं तर सैन्याची तुकडी असायला पाहिजे, पण तुकडीची ऐवजी ग्रेड पद्धत होती. दुसरं म्हणजे काय, ज्यांना मनसबदारांना ज्यांच्याकडे घोड्याची संख्या कमी आहे पण दाग पद्धतीमध्ये पूर्ण पैसे मिळवण्यासाठी पास करून घ्यायचे आहे, पण त्यांच्याकडे घोडे नसूनही त्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून कारकुनाला पैसे देऊन आपली जागीर वाचवण्यासाठी आपल्याकडे आहे सर्व घोडे सवार, त्यानंतर जात सर्व व्यवस्थित आहे हे दाखवण्यासाठी भ्रष्टाचार वाढीस गेला. तिसरं म्हणजे संमिश्र सैन्य होतं, वेगवेगळे तुराणी, इराणी, अफगाण, राजपूत. त्यामुळे हे सैन्य वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशातून आले होते. यांना वेगवेगळं प्रशिक्षण होते. युनाईट प्रशिक्षण नसल्यामुळे युद्धाच्या वेळी एकत्रीकरण कठीण होत होतं. पुढं अबुल फजलनं असं म्हटलेलं आहे की एकूण महसुलाच्या 3/4 75% मनसबदाराच्या सैन्याच्या खर्चासाठी मुघल सम्राटाचा पैसा खर्च झालेला होता. म्हणजे आता जे आपण म्हटलं मनसबदार घोड्यांना पास करून घेण्यासाठी दाग पद्धत होती, कमी घोडे असूनही 5,000ची मनसब आहे असं सिद्ध करून दाखवायचे कारकुनाला पैसे देऊन. त्याबाबत गटबाजीसुद्धा होती दरबारामध्ये, तिथेसुद्धा वाद व्हायचे दिल्लीच्या दरबारात. मग ह्या सैन्य खर्चासाठी 75% भाग खर्च झाला असं अबुल फजलने लिहून ठेवलेलं आहे. आणि पुढं अबुल फजलनं हेही लिहिलेलं आहे की या पैशाचा उत्पादनासाठी कोणताच फायदा झाला नाही, हा निरर्थक खर्च केला अकबराचा, हे सुद्धा त्यानं लिहून ठेवलेलं आहे. मनसबदार व सैन्य तुकडीची संख्या पुढे पुढे वाढत गेली. त्यामुळे केंद्रीय जे मागणी आणि खर्च होता, उत्पादन आणि खर्च होता, याचा जमा खर्चाचा ताळमेळ बसत गेला नाही आणि मनसबदारांची मागणी पूर्ण करणे कठीण होत गेले. पारंपरिक स्थानिक जमानदार हे आपसी विवादामध्ये स्वतःचा स्वार्थ पाहत होते आणि जागीरदारापर्यंत एक दामही पोहोचू देत नव्हते. जे जागीरदार आहे, जो खेड्यातला जो जमीनदार आहे, हा महसूल जमा करून जागीरदारापर्यंत काहीच पोहोचू देत नव्हता. त्यामुळे खेड्यात मोठ्या प्रमाणात जागीरदाराकडेच निधी नाही आला तर त्यांना स्वतःचा खर्च करणे, वेतन देणे, सैनिकांना वेतन देणे हे कठीण होत गेलं. आणि यातून मनसबदारी व्यवस्था ही पुढे हळूहळू अपयशी होत दिसते. पुढे याचं उदाहरणसुद्धा दिलेलं आहे अबुल फजलने की हाडा, बुंदेला, कछवाहा हे 3 जर सोडले तर कोणाकडेच 1,000पेक्षा जास्त वरची मनसब नव्हती. आणि पुढे यातूनच हळूहळू भीमसेननं म्हटल्याप्रमाणे की मनसबदारी पद्धतीनं आर्थिक अडचण वाढत गेली. तर तुम्हाला नक्की अकबर आणि त्याची जागीरदारी, मनसबदारी, त्याचा अकबराचा राजपुताविषयीचं धोरण आवडलं असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे पुढचं जे व्हिडिओ येईल याची लाईव्ह नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. तुम्ही चर्चा करून प्रश्नसुद्धा विचारू शकता.